आज काही लोकल आपल्या हाती लागत नाही. अरे पय सुरजा, आज आपली फर्स्ट शिप होती. कल्याण स्टेशनवर आलो आणि फास्ट लोकल सुटली. फास्ट लोकल सुटली पण एक्सप्रेसनं आपल्याला साथ दिली. पण एक्सप्रेसने साथ देऊन फायदा काय? एवढी गर्दी की डायरेक्ट फास्ट सारखंच. सेम टू सेम काहीच विषय नाही. हे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथं. हे सगळी लोकलची गर्दी आहे. ठाणे आणि दादरला जाणारी. हे पहा, हे काका तर डायरेक्ट खालीच बसून गेले. काय करतील बिचारे? जागाच नाही. अरे जागाच काय, काहीच नाही आहे. मुंबईमध्ये लोक कसे कसे ट्रॅव्हल करतात तुम्ही बघू शकता. सकाळी लोकल सुटली, एक्सप्रेस पकडली तर तिला ठाणे आणि दादर स्टॉप असतो. दादरपर्यंत किंवा ठाण्यापर्यंत तसंच जायचं. आता या काकाचे हाल पहा तुम्ही कसे आहेत. हे गाडी फास्ट झाली त्याच्यानंतर बघा किती हाल आहेत. हा जो डिवायडर आहे, हा जर काही कमी असं झालं तर त्या काकाचे काय हाल आहेत. नंतर 3.5 मिनिटाच्या नंतर आपण पोहोचलो ठाण्याला आणि पळत 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 लोकल पकडायला गेलो. म्हटलं बाबा हे सुटले तर परत 10 मिनिटांना लोकल उशीर होईन आपल्याला. तसंच माल डब्यात चढलो. जो भेटला तो. आपल्याला काय करायला लागते भाऊ, माल तर माल डबा. माल डब्यात चढलो. नंतर दिसला आपल्याला कमर. हा सोबत असते आपल्या. आता तुम्ही पाहू शकता ट्रेनच्या पटरीच्या बाजूलाच एकदम झोपडपट्टी लागून आहे. हे झोपडपट्टी तुम्ही 10 बाय 10चे घर आहेत एकदम. इकडे ना राहायची सोय व्यवस्थित आहे, खायची सोय व्यवस्थित नाही, लाईट नाही, पाणी नाही. तरी पण लोक इकडे राहतात. तुम्ही विचार करू शकता की कसे राहत असतील हे लोक. एवढ्या लहान लहान घरामध्ये कमीत 7 ते 8 माणसं राहतात. कसे राहत असतील हे लोक तुम्ही विचार करू शकता. इकडे कसलीच सोय नाही आहे. लाईट नाही व्यवस्थित, पाणी नाही व्यवस्थित, रस्ते नाही, काहीच नाही. तरी पण लोक राहतात. किती स्ट्रगल करतात लोक राहण्यासाठी तुम्ही यावरून विचार करू शकता. आणि याच उलट तुम्ही बघू शकता की हे केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. यही तो मुंबई है मेरी जान. पोट्यो अजूनही फॉलो करेल नसेल तर लगेच फॉलो करून टाका.